महत्त्वाच्या घडामोडी वेगवान पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काल जम्मू आणि काश्मीरमध्ये जवानांसोबत दिवाळी साजरी केली आणि यावेळेला जवानांना दिवाळीच्या शुभेच्छा देण्याबरोबरच मोदींनी त्यांच्यासोबत काही वेळही घालवला। यावेळेला जवानांचं आपलं कुटुंब असल्याचं मोदींनी सांगितलं। कलम 370 हटवल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान नरेंद्र मोदी जम्मू काश्मीरला गेले होते। अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी व्हाईट हाऊसमध्येही भारतीय वंशाच्या अमेरिकी नागरिकांबरोबर दिवाळी साजरी केली। ट्रम्प यांनी हिंदू, जैन, शीख आणि बौद्ध धर्मीयांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या। अमेरिकेमध्ये धार्मिक स्वातंत्र्य आहे, हाच या देशाचा सिद्धांतही आहे। दिवाळीला मी आणि माझी पत्नी मेलानिया तुम्हा सर्वांना प्रकाशाच्या या पर्वाच्या हार्दिक शुभेच्छा देतो, असं ट्रम्प यांनी म्हटलंय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वर्षा निवासस्थानी लक्ष्मीपूजन केलं। यावेळेला त्यांच्या पत्नी अमृता फडणवीसांसह संपूर्ण परिवार उपस्थित होता। गेल्या 5 वर्षांपासून शिवाजी पार्कवर होणाऱ्या दीपोत्सवाला यंदा हिरकणीच्या टीमनं हजेरी लावली। राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित ठाकरे आणि त्यांच्या सुनबाई मिताली ठाकरे उपस्थित होत्या। मागील वर्षी या दीपोत्सवाला मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनं हजेरी लावली होती। यावेळेला मात्र राज ठाकरे गैरहजर होते। खासदार सुप्रिया सुळे यांनी पती सदानंद सुळे यांच्यासह पंढरपूरमध्ये श्री विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन घेतलं। सुप्रिया सुळे यांनी सुजलाम सुफलाम महाराष्ट्राचं विठ्ठलाकडे साकडं घातलंय, तर त्यांनी सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या। गडचिरोलीतल्या माओवादी हिंसाचारानं ग्रस्त अशा ग्रामस्थांसोबत पोलिसांनी दिवाळी साजरी केली। तब्बल 5 किलोमीटरवर पर्यंत जंगलामध्ये पायी चालत जाऊन सिरोंचा तालुक्यातल्या तमदाला गावामध्ये दिवाळीचा आनंद लुटला। या ग्रामस्थांना फराळ, फटाके, नव्या कपड्यांचं वाटप करण्यात आलं। दिवाळीच्या निमित्तानं गोरेगाव आरे कॉलनीमध्ये पर्यावरण प्रेमींसह आदिवासी बांधवांनी लक्ष्मीपूजनानिमित्त गावदेवी मंदिरामध्ये महापूजेचं आयोजन केलेलं होतं आणि यावेळेला आदिवासी बांधवांसोबत पर्यावरण प्रेमींनी आदिवासी बांधवांचं दैवत गायदेवी आणि वाघोबा देवाची पूजा केली। दिवाळीमध्ये झेंडूच्या फुलांना मोठी मागणी आहे। सांगलीमध्ये महापुरामुळे झेंडूच्या फुलांची आवक कमी झाली आहे, त्यामुळे मार्केटमध्ये झेंडूची फुलं कमी आहेत। आवक कमी आणि मागणी जास्त असल्यानं झेंडूच्या फुलांच्या दरामध्ये मोठी वाढ झाली आहे। फुलांचे दर 80 ते 100 रुपये किलोवर गेलेत। वाशीमध्ये काही शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर हसू तर काहींच्या चेहऱ्यावर आणि डोळ्यामध्ये अश्रू असल्याचं पाहायला मिळतं, कारण झेंडूच्या फुलाला कवडीमोल भाव मिळतोय, त्यामुळे झेंडू उत्पादक शेतकरी हवालदिल झालाय। झेंडूला किलोमागे 10 रुपये इतका दर मिळतोय, त्यामुळे शेतकरी चिंतित आहेत। तर दुसरीकडे बाजारामध्ये काळ्या ऊसाला चांगला दर मिळतोय। काळ्या ऊसाला 35 ते 40 रुपये दर मिळतोय, त्यामुळे ऊस उत्पादक शेतकरी समाधानी आहे। दिवाळीच्या निमित्तानं दिवाळीसाठी लागणाऱ्या वस्तूंची दुकानं मोठ्या प्रमाणावर सजली आहेत। मिठाई आणि फरसाण सारख्या पदार्थांची विक्री सुद्धा या दिवसांमध्ये जोमात असते। अलीकडे वेगवेगळ्या प्रकारच्या आकर्षक पॅकिंगमध्ये मिळणाऱ्या मिठाईचं प्रमाण वाढतंय आणि याचेच अनेक प्रकार नामांकित हल्दीराम मिठाईवाल्यांकडे सुद्धा पाहायला मिळत आहेत। दिवाळीच्या निमित्तानं भिवंडीमध्ये भव्य शोभायात्रा काढण्यात आली। दिवाळीनिमित्त शहरातील विठ्ठल मंदिरामध्ये टिळक चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौकादरम्यान भव्य शोभायात्रा काढण्यात आली। यामध्ये ढोल ताशा पथक सहभागी झाले होते। यामध्ये नागरिक सुद्धा मोठ्या उत्साहानं सहभागी झाले। दिवाळीनिमित्त सीएसएमटी स्टेशन आणि बीएमसी इमारतीला रोषणाई करण्यात आली। या रोषणाईनं सीएसएमटीचा परिसर उजळून निघालाय। नागपूरमध्ये एक दिया सैनिकों के नाम या अंतर्गत पणत्या लावण्यात आलेल्या आहेत। वाढतं प्रदूषण आणि पर्यावरणाचा ऱ्हास रोखण्यासाठी माढा शहरातील दत्ताजी शिंदे आणि संदीप शिंदे या पिता पुत्रांनी फटाक्यांची विक्री बंद करून चक्क पुस्तकांचं भव्य प्रदर्शन आणि विक्री सुरू केली आहे। प्रदूषणमुक्त आणि विचारयुक्त दिवाळी साजरी करण्यासाठी शिंदे बंधूंनी हा आगळावेगळा उपक्रम हाती घेतलाय। माढ्यातील मेन रोड चौकात असलेल्या सह्याद्री उद्योग समूहानं फटाके स्टॉलऐवजी यंदा जवळपास 1000 विविध पुस्तकांचं प्रदर्शन भरवलंय। नाशिकच्या ऐतिहासिक आरा मंदिरामध्ये नरक चतुर्दशीनिमित्त श्रीराम, लक्ष्मण आणि सीता यांच्या मूर्तींना अभ्यंग स्नान घालण्यात आलं। पहाटे काकड आरती झाल्यानंतर श्रींच्या अवरभूत स्नानाला सुरुवात झाली। यावेळेला तिन्ही मूर्तींना उटणं, तेल, हळद, केशर लावून अभ्यंग स्नान घालण्यात आलं। यावेळी हा सोहळा बघण्यासाठी मोठ्या संख्येनं भाविकांनी गर्दी केली होती। नाशिकच्या खाद्य संस्कृतीला मोठी परंपरा आहे। 150 वर्षांची परंपरा असलेली मिसळ, 100 वर्षांची परंपरा असलेली कढी भेळ, कोंडाजी मकाजीचा चिवडा, भद्रकालीचा खवा, नूर मोहम्मदचे दहीवडे आणि बुधा हलवाईची जिलेबी श्रीखंड म्हणजेच नाशिककरांची खाद्य परंपरा आहे। या दिवाळीनिमित्त हे सगळे खाद्यपदार्थ तुम्हाला एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आले। दिवाळी हा आनंदाचा उत्सव आहे आणि तशीच कलाकारांना एक पर्वणी देखील असते।
दिवाळीनिमित्त मुंबईच्या घाटकोपरच्या जयंतीलाल वैष्णव पालिका शाळेमध्ये 47व्या वर्षी कला साधना अकादमीतर्फे रांगोळी प्रदर्शन भरवण्यात आलंय। या प्रदर्शनामध्ये दिवंगत नेते आणि कलाकारांना रांगोळीतून श्रद्धांजली वाहण्यात आली। तसंच आरेचा प्रश्न, पश्चिम महाराष्ट्रातील पूर असे विविध विषय यामध्ये सुरेख पद्धतीनं रांगोळीमधून साकारण्यात आले। या अकादमीतून नवीन कलाकारांना सुद्धा संधी दिली जाते। देशभरामध्ये लक्ष्मीपूजनानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय। पंढरपुरात विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये 5000 दिव्यांची आरास करण्यात आली। तसंच देवाला सुवर्ण अलंकारांचा साज सुद्धा घालण्यात आला। या सुवर्ण रोषणाई विठुरायाचा राऊळ सोन्यासारखं उजळून निघालाय। अमृतसरच्या हरमंदिर साहिबा अर्थात गोल्डन टेम्पल इथं दिव्यांची आरास करण्यात आली आहे। दिवाळीनिमित्त इथं बंदी छोर दिवस साजरा केला जातोय। जयपूरमध्ये दिवाळीचं मोठं सेलिब्रेशन करण्यात आलं। यावेळेला नागरिकांनी एकत्र येत फटाके फोडत आणि एकमेकांना शुभेच्छा देत दिवाळी साजरी केली आहे। तर दिव्यांची ही आरास साकारण्यात आली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन आपला पाठिंबा जाहीर केलाय। भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी निकालानंतर पहिल्यांदाच पत्रकार परिषद घेऊन निकालावर भाष्य केलंय। बंडखोरांमुळे पराभव झाल्याचं चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं। सर्व बंडखोरांची पक्षातून हकालपट्टी करणार असल्याचे ते म्हणाले। कोल्हापुरात पत्रकार परिषद घेऊन त्यांनी पराभवाचं चिंतन करणार असल्याचं सांगितलं। आमदार रवी राणा आणि शिवसेनेचे जिल्हाप्रमुख यांच्यामध्ये तुफान राडा झालाय। दिवाळीनिमित्त आयोजित कार्यक्रमामध्ये दोन्ही नेते आणि कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली आहे। शाब्दिक पासापाचीनंतर दोन्ही नेते आणि कार्यकर्ते एकमेकांसोबत भिडल्याचं पाहायला मिळालं। अमरावती जवळच्या बडनेरामध्ये मधुबन वृद्धाश्रमातली ही सगळी घटना आहे। मोदींनी मन की बात या कार्यक्रमामध्ये अयोध्या प्रकरणावर भाष्य केलंय। देशाची एकता आणि अखंडतेसाठी समाजातील लोक नेहमी प्रयत्नशील आणि सतर्क असतात। ही एकता आणि अखंडता 2010 मध्ये अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या निर्णयावेळी पाहायला मिळाली। न्यायालयाच्या निर्णयानंतर सारं काही विसरून प्रत्येकानं देशात झालेला सकारात्मक बदल पाहिला, असंही मोदी म्हणाले। हरियाणामध्ये नव्या सरकारचा शपथविधी सोहळा संपन्न झाला। मनोहरलाल खट्टर यांनी हरियाणाच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली। खट्टर दुसऱ्यांदा हरियाणाचे मुख्यमंत्री बनले, तर दुष्यंत चौटाला यांनी हरियाणाच्या उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे। उत्तर पश्चिम सिरियामध्ये अमेरिकन सैन्यानं केलेल्या हल्ल्यामध्ये इसिसचा नेता अबू बकर अल बगदादी ठार झाल्याची माहिती मिळते आहे। अमेरिकेच्या वरिष्ठ संरक्षण अधिकाऱ्यानं दिलेल्या माहितीनुसार शनिवारी अज्ञातस्थळी लष्करानं केलेल्या हल्ल्यात बगदादी ठार झालाय। ब्रेकनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत। बघूयात इतरही काही महत्त्वाच्या घडामोडी। मुंबईमध्ये सुद्धा मरीन ड्राईव्हवर लक्ष्मीपूजनानिमित्त आतषबाजी करण्यात आली। विविध प्रकारचे शोभेचे फटाके इथं फोडण्यात आले आणि त्यामुळे मरीन ड्राईव्हचा परिसर उजळून निघाला होता। भारत बांगलादेशच्या सीमेवर फुलबारी इथं बीएसएफच्या जवानांनी दिवाळी साजरी केली। दिवाळीनिमित्त नवी दिल्लीमध्ये साऊथ ब्लॉक आणि संसदेच्या परिसरामध्ये रोषणाई करण्यात आली आणि त्यामुळे एरवीही दिमागदार असणारा हा परिसर झळाळून निघालाय। घरापासून दूर असणाऱ्या देशाचं रक्षण करण्यासाठी सीमेवर तैनात असणाऱ्या जवानांनी सुद्धा दिवाळी साजरी केली। अटारी इथं बीएसएफच्या जवानांनी दिवाळी साजरी केली। या काही घडामोडींचं बुलेटिनमध्ये इथंच थांबूया। मात्र थोड्याच वेळात पाहणार आहोत गावखेड्यातल्या महत्त्वाच्या घडामोडी। गावाकडच्या बातम्या कुठेही जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत।